आजच्या पत्रकार परिषदेचं काय नियोजन होतं, काय सांगा? आजच्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रामध्ये होणारं जे स्मारक आहे, नियोजित स्मारक, त्या नियोजित स्मारकाची मागणी गेल्या 30 वर्षापासून छावा संघटना असेल, मराठा महासंघ असेल, सकल मराठा समाज असेल आणि एक वेगळ्या प्रकारच्या संघटनेची मागणी केलेली आहे. परंतु आजपर्यंत त्याचं काम अजूनही बाकी आहे. मध्यंतरीचे कालावधीमध्ये 24 डिसेंबर 2016ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं जलपूजन या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये केलं होतं. सर्व परवानग्या सध्या त्याला मिळालेल्या होत्या. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या अखेरी त्याचं जलपूजन झालं होतं. परंतु तेव्हापासून तर 2024पर्यंत आत्तापर्यंत त्याचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. मात्र त्याची जी किंमत आहे 100 कोटीहून 3684 कोटीपर्यंत वाढत गेलेली आहे आणि त्याच्यावरचा निव्वळ खर्चसुद्धा मिनिमम आजपर्यंत 200 कोटी रुपये खर्च झाला. तो खर्चसुद्धा पाण्यात गेलेला आहे. म्हणजे 8 वर्षांनंतरही सुद्धा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील त्यांना कोणत्याही प्रकारची जाग येत नाही. म्हणून आम्ही येत्या 24 डिसेंबर 2024ला त्या जलपूजनाचा, ज्या दिवशी पंतप्रधानांनी जलपूजन केलं होतं त्या पूजनाचा आनंद उत्सव वर्धापन दिन आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत. कारण तो काम जर सुरू झालेलं नाही, काम सुरू जरी झालेलं नसलं तर यांचा अवमान होऊ नये, यांची डोके ठिकाणावर यावं, यांना काहीतरी लाज वाटली पाहिजे. प्रत्येक सरकारने, मग एकच सरकार नाही, प्रत्येक सरकारने याच्यावर राजकारण केलं आणि निवडणूक आपापल्या पद्धतीने निवडून आणल्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं एक विटीचं सुद्धा काम केलेलं नाही. उलट वल्लभभाई पटेल सरदारांचा पटेलांचा पुतळा त्या ठिकाणी स्टॅच्यू तो 42 महिन्यामध्ये कंप्लीट करून 2013ला माहिती घेतली आणि 2018ला ती कंप्लीट केला आणि 31 ऑक्टोबर 2018ला तो लोकार्पणसुद्धा केला. आणि तेच पंतप्रधान इथे येतात, छत्रपती शिवाजी महाराज या स्मारकाचे जलपूजन करतात आणि सगळे सरकार त्याच्यावर राजकारण करतात आणि अजूनही कोणत्या प्रकारचं काम चालू होत नाही. परंतु 19 फेब्रुवारी 2025पर्यंत जर यांनी काम चालू केलं नाही तर हे काम रयत हातात घेईल, जनता हातात घेईल आणि जनता याच्यातून प्रत्येकाच्या घराघरातून 1-1 रुपये जमा करून, जसा 1-1 क्विंटल लोखंड जमा केलं सरदार वल्लभभाई पटेलच्या पुतळ्याला, त्याच पद्धतीने या स्मारकासाठी सुद्धा आम्ही निधी जमा करू आणि हे स्मारक तयार करू. याची लाज वाटू द्या जरा गव्हर्नमेंटने, सरकारला जरा लाज वाटू द्या, जरा डोकं ठिकाणावर येऊ द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक 19 फेब्रुवारी 2025पर्यंत चालू करा. अन्यथा हे समाजाच्या हातात द्या आणि तुम्ही शेंडात आमच्याकडून हे होत नाही याची माफी मागा. सर, हा छत्रपतींचा आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेचा अवमान आहे असं वाटतं? 100% महाराष्ट्रातल्या जनतेच्या नाही, संपूर्णपणे शिवप्रेमी जनतेच्या, हिंदुस्थानातल्या आणि जगातल्या संपूर्णपणे शिवप्रेमी जनतेच्या या ठिकाणी हा मोठा अवमान आहे की हे अजूनही काम त्याचं करत नाही. धन्यवाद. आपलं नाव? मी प्राध्यापक चंद्रकांत भराट. कोर्टामध्ये केस चालू आहे परंतु तोंडी त्याला असणारं स्थगिती आहे आणि पहिल्यांदा हायकोर्टामध्ये स्थगिती कोर्ट केस टाकली होती ती फेटाळलेली आहे. आता फक्त जी आहे त्याला तोंडी अशा प्रकारची स्थगिती आहे, कोणत्याही प्रकारची लगेच स्थगिती नाही. हे फक्त नाटक चालू आहे यांचं, कोर्टाचं नाव दाखवून.